महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. नवी मुंबईतील नैनाट क्षेत्रातील गावांच्या नगररचना योजनांना तातडीने मंजुरी द्यावी, तसेच मंजूर असलेल्या योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता कार्डचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिडको नैना अंतर्गत गावांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. सरकारने जारी केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार 6 वर्षांपर्यंत जुन्या असलेल्या BS6 खासगी वाहनांसाठी PUCची वैधता 1 वर्षांपासून थेट 3 वर्ष करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. हा नवीन नियम लागू झाल्यास वाहनधारकांना दरवर्षी प्रदूषण चाचणी केंद्रांवर जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकार आज नवीन विधेयक आणणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने आणि सर्व पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा करण्याबाबत एकमत झाले असल्याची माहिती मिळत आहे. सर्व शालेय बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस विथ पॅनिक बटन, कार डिटेक्शन अँड अलार्म सिस्टीम, CCTV कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम, डिजिटल उपस्थितीची नोंद जतन करणे बंधनकारक असणार आहे. 3 महिन्यात अंमलबजावणी बंधनकारक असेल. महाराष्ट्र मोटर वाहन नियम 2026 लागू करण्यात आलाय. पुणे शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्च क्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग, पुणे अंतर्गत रिंग रोड आणि बोगद्यांचे जाळे हे 3 प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि प्रकल्पनिहाय प्रशासकीय प्रक्रिया समन्वयाने पूर्ण करून संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीच्या काळात 24 ते 26 जुलै दरम्यान तब्बल 32 लाख वारकऱ्यांनी हजेरी लावल्याची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा पोलिसांनी अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 3 दिवसात पंढरपुरातील वारकऱ्यांची अचूक मोजणी केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500ची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांनी या रकमेचा योग्य वापर करत बचतीला देखील प्राधान्य द्यावे, असा सल्ला महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलाय. राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण, घाटमाथा, नाशिक विविध जिल्ह्यात संततधार सुरू असताना भारतीय हवामान विभागाने पुढील 12 तासांसाठी महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. राज्यातील नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज असून कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. मतदार यादीच्या फेरतपासणीमुळे अर्थात SIRच्या फेरतपासणीमुळे बुलढाणा जिल्ह्यात ताटातूट झालेल्या मायलेकरांची तब्बल 24 वर्षांनी गाठभेट झाली आहे. घर सोडून गेलेला मुलगा पुन्हा आपल्या कुटुंबात परतलाय. बुलढाण्यातील मलकापुरात घडलेल्या या घटनेने सरकारी कामाचा मानवी चेहरा समोर आलाय. एकनाथ शिंदे आज शिंदे सेनेतील सर्व मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. मागील 1.5 वर्षांतील मंत्र्यांच्या कामगिरीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्या निर्णयांच्या झालेल्या अंमलबजावणीचा ते आढावा घेणार आहेत. ही विभागांची कामं होत नसल्याच्या आमदारांच्या तक्रारीनंतर बैठक होत असून यात कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी माहिती मिळते. त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राजधानी दिल्लीत घडलेल्या 2 महत्त्वाच्या भेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. या सलग घडलेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना रेल्वेकडून काही अंशी दिलासा मिळाला आहे. गणेश उत्सव काळात मुंबईहून कोकणात 246 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वेने घेतला. त्यात विना आरक्षित रेल्वे फेऱ्यांचाही समावेश आहे. या विशेष रेल्वे फेऱ्यांचे आरक्षण 1 ऑगस्ट पासून खुले होणार आहे. विशेष रेल्वे गाड्या किमान 20 ते कमाल 23 डब्यांसह धावणार आहेत. विना आरक्षित मेमू फेऱ्या 12 डब्यांसह धावणार आहेत.
भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव शहरातील विकास कामांच्या कार्यक्रमात बोलताना एक मोठं वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे ते सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार असं वक्तव्य करत गिरीश महाजन यांनी एक प्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. छत्तीसगडची वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. एकूण 199 किलो वजन उचलत भारताला 5वे पदक जिंकून दिले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळालेले हे 4थे पदक ठरले. यापूर्वी रविवारी मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताची शान वाढवली होती. तसेच ऋषिकांत सिंह आणि राजा पुतुपांडी यांनीही रौप्य पदक जिंकत भारताच्या पदक तालिकेत भर घातली. फसवणूक, बनावट कागदपत्रे किंवा दुसऱ्याची ओळख वापरून सिम कार्ड अथवा कोणतीही दूरसंचार सेवा मिळवणे गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास, 50 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. शिवाय अशा गुन्ह्याचा प्रयत्न, त्यासाठी मदत करणे किंवा कट रचण्यालाही कायद्यानुसार शिक्षा होणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय.